ये ढोबळे इथं काय करतोय तू? राहिलेला हिशोब चुकता करायला आलं. काय माने कदम फॅमिली शुभविवाह चाललाय वाटतं. हाय मला माहितीये पोरासाठी परत लग्न करताय ना. पण ते काय का असा काहीतरी जादू आहे गड्या. म्हणजे बघा ना अर्जा, कधी तू अचानक माझ्या लग्नात येतोस तर कधी मी अचानक तुझ्या लग्नात येतोय. नियती रे नियती नियती नियती. ए ए ए नाही नाही हा फायटिंग पुढे. मला माहिती आहे मी आज मार खायला चालू, पण आधी ऐकून घ्यायचा. काय खरी गंमत वेगळीच. तुम्हाला माहितच नाही तुमचा ह्यो सगळा जो काय आटापिटा चाललाय ना त्याचा काहीच उपयोग नाही. अरे काहीच म्हणजे काहीच उपयोग नाही. कारण इकडं आज तुमचं लग्न होणार आणि तिकडं तुमचं पोरग मरणार. अप्पे धार अजून बी तशीच आहे बरं का. पण मी म्हणलं ना फायटिंग पुढे. आधी माझं ऐकून घे मग मार. काय आहे, आमल्याला जेव्हा पहिल्यांदा चक्कर आली होती ना तेव्हाच त्याला कॅन्सर झाल्याचं स्पष्ट झालं होतं. अमोल कदमचे रिपोर्ट्स आलेत का तेच विचारायला आलो होतो. मेड्युलोब्लास्टोमा म्हणजे काय? हा एक प्रकारचा ब्रेन ट्यूमर आहे. सेकंड आणि थर्ड स्टेजची मुलं वाचणं खूप कठीण असतं. तुमच्या सगळ्यांना हे सगळं उशिरा कळावं म्हणून मीच त्याचे रिपोर्ट बदलले. आमल्याचा आजार पहिल्या स्टेजवरून शेवटच्या स्टेजला मीच नेलाय. ए आप्पे, अरे यार जा थांब की राव. किती घाई करतोस रे तू हा? आधी ऐकून घे माझं. अरे तुमच्या पुढं मी आज आलोय पण 4 महिने झालं त्या आमल्यासोबत फिरतोय. मग सांगतोय तर ऐकत नाही. ऐक तुला आधी पण म्हणलं होतं मी वॉर्डबॉयच्या कपड्यात संकल्पला बघितला होता त्या दवाखान्यात तिथंच. अर्जुनाने तू काय बोलतोयस? आपली माझी नजर धोका खाणार नाही. तुम्ही सगळे आरामात राहावा. त्या आमल्याचा आजार तुमच्या हाताबाहेर जावा, डॉक्टरच्या हाताबाहेर जावा म्हणून मीच आमल्याचे रिपोर्ट बदलले होते. त्याचे खरे रिपोर्ट बदलून ठेवले होते. आता मार मारा मार. नाही म्हणजे मला मारून जर तुमचं पोरग वाचणार असेल ना तर मारा मला. अरे ऐक तर पुढे हाय की अजून. संकल्प ढोबळे, आजपर्यंत आम्ही तुझ्या कधीच वाटेला गेलो नाही. प्रत्येक वेळी तू कारण नसताना आमच्या वाटेला गेलायस. अर्जा उगा साधूचा आवानू नकोस हा. माझ्या लग्नात येऊन माझा मांडव कुणी पेटवला हा?
ही आप्पी माझ्यावर लग्न करणार होती, पण तू मध्ये पडलास. तू तिच्या गळ्यात मंगळसूत्र घातलं. उठसूट कुणाच्याही लग्नात जाऊन पोरीच्या गळ्यात मंगळसूत्र घालायला बापाची जागीर आहे. बापाची जागीर नाही, तिच्यावर प्रेम करतो म्हणून लग्न केलंय मी. राहिला प्रश्न बापाच्या जागिरीचा, दाखवतो तुला मी बापाची जागीर दाखवतो. अरे कशाला बांधतो ती दोरी? अरे मार खायला चालू मी आज. तू म्हणला ना पळून जा, तरी पण मी पळून जाणार नाही. नको काळजी करू. ए अर्जा, अर्जा, तू माझ्या आईला जेलात टाकलंस ना. अरे तिला नीट 2 टायमाचं खायला बी भेटत नसेल आणि मी तुम्हाला नीट जगू देऊ ना. म्हणून मी पळून आलो येड्याच्या दवाखान्यात ना, आणि येऊन तुझ्या पोराची ही अवस्था केली. गेली 7 वर्ष माझ्या आत हीच आग होती. सगळे मला येडा म्हणत होते, पण मला माहित होतं माझ्या आत काय धुमसत होतं ते. पण आज तुझ्या पोराच्या मरणाने माझं ते धुमसणं शांत होणार. अर्जा, तुझी आग कायमची शांत करतो आज ढोबळे. अर्जा, तू काहीच करू शकत नाहीस माझं, आणि केलं तरी मला काहीच फरक पडत नाही. मला जे करायचं होतं ना ते करून झालंय माझं. तू काहीच करू शकत नाही. दाजी, दाजी, अर्जा, दाजी, 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 अर्जा, अर्जुन नाही. ऐक, अर्जा, कायदा आता सुरू कर. अर्जा, ऐक, अर्जा, अरे. बंदूक. मार, झाड गोळी. मला मारून जर तुझं पोरग जिवंत घरी येणार असेल ना, तर मार मला. तुमचं हे जगाला दाखवायचं खोटं प्रेम जर तुमच्या पोराला वाचवू शकणार असेल ना, तर मार मला, मार. आमच्या आयुष्याला लागलेलं ग्रहण आहेस तू. आज तुला सोडणार नाही. अर्जुन थांब. आप्पे सोड. अर्जुन थांब. आप्पे सोड तू. अर्जुन थांब. आप्पे आज संपवणार आहे मी याला इथं. असं काही करणार नाही. आप्पे सोड तू आत्ताच्या आत्ता अर्जुन, मला सोड. अमोलची इच्छा आठव. तू कधी काय मागितलंय आणि मी दिलं नाही असं झालंय का? बाबा तुझं आणि माझं मला लग्न झालेलं बघायचं. ए अप्पे, लय सती सावित्रीचा आव आणू नकोस. हे पोरग तुमच्या प्रेमाचं प्रतीक आहे ना. आज तुमचं लग्न सुरू असताना तुमचा हे प्रतीक देवा घरी जाणार आणि माझा बदला पूर्ण होणार. आप्पे सोड ह्याला आत्ताच्या आत्ता मला संपवायचं इथंच. अर्जुन नाही. अशीच आवरून आली होती आप्पी माझ्या बरोबर लग्न करायला, पण तू मध्ये पडला सारजा. आणि माझ्या वाट्याला जन्माचा भोग आला. पण आज तुमचं पोरग मरणार आणि तुमच्याही वाट्याला तेच भोग येणार. अप्पे, आनंदात ठेवला असते की ग मी तुला, पण काय करणार, तुला ह्यो अर्जा आवडला ना. आप्पे, माझ्या हातून हात संपणार इथं सोड मला. अर्जुन, आप्पे, अर्जुन, हे बघ मुहूर्त जवळ येतोय. तुझ्या पोराच्या मरणाचा मुहूर्त गाठ. जा, कर लग्न कर, जा. आई, मी आपला बदला पूर्ण केला. आज अर्जाचं पोरग मरणार. दाजी बाद झालं.
अहो ह्याला मारून झालेल्या गोष्टी नाहीत बदलणार. अहो आपल्या अमोलसाठी त्याला दिलेलं वचन पूर्ण केलं पाहिजे आपल्याला. राप्पी बोलते ते बरोबर आहे. बाबर घेऊन जायला. आपला बदला पूर्ण झाला आहे. आपला बदला पूर्ण झाला आहे. आज आमले मरणार. आपे आपल्या अमोलला काय होणार नाही ना? आपण आताच्या आता दवाखान्यात जाऊ. चल पटकन चल. चला चला सगळे चला पटकन. रामोलला दिलेल्या वचनाचं काय? अर्जुन, ह्या माणसाला घाबरायचं काहीच कारण नाही. अमोलने आपल्याला वचन दिलंय ना, अमोल त्याचं वचन पाळेल. आपे माझं ऐक तू अर्जुन आता. बास. अमोल आपल्या प्रेमाचं प्रतीक आहे आणि आपलं लग्न व्हावं अशी त्याची इच्छा आहे ना. मग ते विसरून कसं चालेल सांग बरं. मला विश्वास आहे. आपलं प्रेमच आपल्या अमोलला वाचेल. घाबरायचं नाही हं बाळा. आम्ही सगळे इथेच आहे. हं? मोठी मा, जशी बापूंनी मला एक गोष्ट सांगितली तशी मला पण एक गोष्ट सांगितली. कोणती रे बाळा? बापू बोलतात की रडायचं नाही, लढायचं. अमोल, चला आपण ऑपरेशनची तयारी करूया. मामा, मी मूर्तच लग्न करणार ना. गुरुजी मुहूर्त गेला नाही ना अजून? नाही नाही. सुरू करा. सगळं व्यवस्थित होईल. मी आलोच. डॉक्टर अमोलला तेवढं काही होऊ देऊ नका. अमोल म्हणजे आमचा जीव आहे. डोंट वरी, वी विल टेक केअर. आम्ही सगळी काळजी घेऊ. आलोच मी. अक्षता मिळाल्या का? हो सुरू करायचं का? हो. शुभमंगल सावधान स्वस्ति श्री गणनायकं गजमुखं. दाजी, अमोलला आत घेतले, ऑपरेशन सुरू झालं त्याचं. फोन चालू ठेवतो. ऑपरेशन क्रिटिकल आहे, बट वी हॅव टू डू अवर बेस्ट वर्क. आपण ऑपरेशन सक्सेसफुल करूनच दाखवायचं आहे. येस सर. इंजेक्शन घ्या. शुभमंगल सावधान. आली लग्न गटी पुरोहित म्हणे. गुरुजी
तुम्ही घाबरू नका अजिबात. अमोलची इच्छा होती की एक लग्न आनंदात पार पडलं पाहिजे आणि आपल्याला तसंच करायचंय. स्पष्ट बोला. भांड्यांच्या गड्यात या वधूवरा पायास्तळी घातल्या नांदे काढून अंतरपाठ धरिला मंत्रध्वनी लाविल्या शुभमंगल सावधान. आता नवरा नवरींनी एकमेकांना हार घाला. आग्नेय पुरुष रक्त सर्वदेव मयो व्ययः धूम्रकेतुर्जध्यक्षस्तस्मै नित्यं नमो नमः अग्नये नमः. आता नवरा नवरी अग्नीला हळद कुंकू व्हायचंय. आग्नेय पुरुष रक्त सर्वदेव मयो व्ययः धूम्रकेतुर्जध्यक्षस्तस्मै नित्यं नमो नमः अग्नये नमः. हरिद्रा कुंकुमं समर्पयामि. मंगळसूत्र घ्या, त्याला हळद कुंकू लावायचं आहे तुम्ही. आता आपल्याला जखम बंद करायला लागेल. स्टिचेसला घ्या. आता मंगळसूत्र त्यांच्या चेहऱ्यासमोर धरायचंय असं ह्या पद्धतीने. मांगल्य तंतुनानेन भर्तृजीवन हेतुनान कंठे बंधनामी सुभगे सजीव शरदः शतम. आता ते मंगळसूत्र हळूहळू सावकाश त्यांच्या गळ्यात बांधा. अग्नीच्या साक्षीने आज तुमचा विवाह संपन्न झाला. आता तुम्ही सुखाने संसार करा. डॉक्टर, कॉम्प्लिकेशन्स आहेत. स्टिच थांबवा. बाबा, माझी इच्छा पूर्ण झाली. आता हे हात तुम्ही कधीच सोडायचे.